मित्रांनो, जगातले सर्वोत्तम दान कोणते? कोणत्या दानामुळे आपल्याला पुण्य प्राप्त होते? चला, या कथेच्या माध्यमातून हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. ही फार पूर्वीची गोष्ट आहे. एका गावात रामू नावाचा एक तरुण राहत होता, जो लाकूड तोडायचे काम करत असे. तो लाकडे तोडून आपला उदरनिर्वाह करत असे. तो आपल्या पत्नीसोबत साधे जीवन जगत होता. लाकडांपासून मिळणारे उत्पन्न अपुरे असल्यामुळे त्याच्या कुटुंबाला अन्न आणि कपड्यांची सतत कमतरता भासत असे. एके दिवशी त्रस्त होऊन रामूची पत्नी त्याला रागाने विचारते, आपण अजून किती काळ अशा हाल अपेष्टांमध्ये जगणार? तू हे लाकूड तोडण्याचं काम सोडून शहरात जाऊन दुसरं काही काम का शोधत नाहीस? रामू प्रेमाने उत्तर देतो, मी नेहमी तुझं ऐकतो, पण मी आधीच सांगितलं आहे की मी हे गाव सोडू शकत नाही. शहरात मला तशी शांती मिळणार नाही, म्हणून मला पुन्हा असं काही बोलू नकोस. त्याची पत्नी म्हणाली, ठीक आहे, तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा. काही वेळाने रामू लाकडे तोडण्यासाठी जंगलात गेला. रामूने सुख्या लाकडांचे एक ओझे डोक्यावर घेतले आणि ते विकण्यासाठी शहराकडे निघाले. पण जेव्हा तो शहरात पोहोचला तेव्हा त्याला लाकूड विकत घेणारा कोणीही भेटला नाही. त्याने विचार केला, आज मला हे सगळं लाकूड घरी घेऊन जावं लागेल. त्याने लाकडाचं ओझं डोक्यावर लादलं आणि तो घराच्या दिशेने निघाला. तेवढ्यात वाटेत एका धर्मगुरूंनी त्याला हाक मारली, ए लाकूड तोड्या, या काट्यांची किंमत किती आहे? रामू म्हणाला, पंडितजी, तुम्ही सर्व काट्या घेतल्यास मी त्या तुम्हाला फक्त 100 रुपयांना देईन. पंडित म्हणाले, मला सर्व काट्या हव्या आहेत, पण तुम्ही सांगितलेल्या किमतीला नाही. मी त्यासाठी फक्त 50 रुपये देऊ शकेन. रामू तो थकलेल्या आवाजात म्हणाला, अरे मग हे लाकूड खूप स्वस्त मिळेल. कृपया, मी पण थकलो आहे. धार्मिक पंडितांनी त्याला 50 रुपये दिले आणि म्हणाले, कृपया हे लाकूड इथेच ठेवा. तसे तुम्हाला भूक लागलेली दिसते आहे, म्हणून आपण जेवण करूया. रामू म्हणाला, पंडितजी, मला खूप भूक लागली आहे, पण मी खाल्ले तर तुमच्यासाठी काहीच उरणार नाही, म्हणून जाऊ दे, मी घरी जेवेन. पंडितजी हसून म्हणाले, काळजी करू नकोस, आमच्याकडे इथे पुरेसे अन्न आहे. 10-20 लोकांसाठी पुरेसं अन्न आहे, आणि जेव्हा कधी तुम्ही शहरात याल आणि तुम्हाला भूक लागेल तेव्हा इथे येऊन जेवा. रामूने विचारले, तुम्ही सगळ्यांना असंच जेवण देता का? पुजाऱ्याने उत्तर दिले, हो, हे सर्व परमेश्वराच्या कृपेनेच शक्य आहे. हा एक आशीर्वाद आहे. जोपर्यंत देवाचा आशीर्वाद असेल तोपर्यंत मी हे करत राहीन. रामू, बरं, आज निघण्यापूर्वी मी तुमच्या घरी जेवेन. त्या दिवशी रामूने पंडितजींच्या घरी पोटभर जेवण केले आणि पंडितजींचे आभार मानले. पंडितजी खूप दयाळू आणि उदार व्यक्ती आहेत. मला तुम्हाला एक चांगले काम करण्यास मदत करायची आहे, म्हणून आजपासून मी तुम्हाला फक्त 50 रुपयांनाच लाकूड विकेन. पंडित म्हणाले, ठीक आहे बाळा, तू सुखरूप घरी जा. रामूने तोडलेली सगळी लाकडं पंडिताला फक्त 50 रुपयांना दिली आणि तो घराकडे निघाला. तो घरी पोहोचल्यावर त्याच्या बायकोने विचारले, आज इतका का उशीर झाला? आज लाकडाला चांगला भाव मिळाला का? रामूने उत्तर दिले, बघ, हा काही चांगला सौदा नव्हता. मला आज फक्त 50 रुपये मिळाले. त्याच्या पत्नीने आश्चर्याने विचारले, तुम्ही आज मला फक्त 50 रुपये देत आहात? तुम्ही रोज 100 रुपयांची लाकडी विकायची, पण आज तुम्ही मला फक्त 50 रुपये देत आहात. ठीक आहे, सांगा तुम्ही इतका वेळ कुठे होता? त्यावर रामू म्हणाला, मी शहरात गेलो होतो, पण आज ती विकत घ्यायला कोणीच मिळालं नाही. मी घरी परत येत होतो तेव्हा एका पुजाऱ्याने माझी लाकडी निम्म्या किमतीत विकत घेतली. जेव्हा मी लाकडे पोहोचवायला त्याच्या घरी गेलो तेव्हा त्याने मला पोटभर जेवणही दिलं. त्याच्या घरी येणाऱ्या प्रत्येकाला तो प्रेमाने जेवण देतो. आपणही अशा लोकांसाठी काहीतरी करायला हवं. त्याची पत्नी म्हणाली की जर पंडितजी नेहमी लोकांना जेवण देतात, जर त्यांनी त्यांना खायला घातले तर ते खूप श्रीमंत होतील. रामू म्हणाला की तो सुद्धा श्रीमंत नाही, तुमच्या कल्पनेपेक्षा जास्त ते चांगले आहे. आणि त्या शहरातील मंदिराविषयी भावना आहेत. ते पुजारी आहेत, ते त्यांच्या कष्टाने पैसे कमावतात, ते सगळ्यांना जेवण देतात. त्याला मदत म्हणून मी त्याला नेहमी लाकडं तोडून देण्याचं वचन दिलं आहे. त्याची बायको म्हणाली, जर तुम्ही रोज 50 रुपयांना लाकडं विकाल
तर 50 रुपयांमध्ये घर कसं चालवाल? रामू म्हणाला, मी आता रोज जास्त लाकडं तोडेन. एक गट्टा पंडितजींना देईन आणि बाकीचे बाजारात विकेन. देवाची जी इच्छा असेल तेच पुढे घडेल. मी आज त्यांच्या घरी जेवलो. एक दिवस मी तुलाही तिथे घेऊन जाईन. वचन दिल्याप्रमाणे रामू रोज पंडितजींना फक्त 50 रुपयांना लाकडं विकू लागला. एके दिवशी पंडितजी जेवायला बसले होते. तेव्हा बाहेरून एक आवाज आला, पंडितजी, मी काही लाकडं आणली आहेत. कृपया बाहेर येऊन घेऊन जा, जेणेकरून मी निघू शकेन. पुजारी बाहेर आले आणि म्हणाले, रामू, मी आज तुला 50 रुपये देऊ शकत नाही. तुझे लाकूड परत घेऊन जा. रामू म्हणाला, मला पैसे उद्या द्या, पण मी लाकूड इथेच ठेवून जातो आणि मला भूक लागली आहे. तुम्ही मला जेवण देणार नाही का? पंडित हसून म्हणाले, का नाही रामू? आधी मी माझे हातपाय बरे करेन आणि मग तुझ्यासाठी जेवणाची सोय करेन. असे म्हणून पंडित घरात गेले आणि त्यांनी आपल्या पत्नीला सांगितले. बायको म्हणाली, तुम्हाला माहीत आहे का, आज आपल्या घरात फक्त तेवढंच अन्न उरलं आहे जेवढं मी आता तुम्हाला वाढलं. मग आता रामूला खायला कुठून आणायचं? घरातलं सगळं सामान संपलं आहे. त्यामुळे आज आपल्याला पुन्हा जेवता येणार नाही, ते शिजवता येत नाही. पुजारी म्हणाले, काही हरकत नाही. तुम्ही मला जे अन्न दिले आहे ते रामूसाठी पुरेसे आहे. मी उपवास करण्याचा विचार करत आहे. पुजाऱ्याच्या पत्नीने विचारले, आमच्याकडे स्वतःचे अन्न असताना तुम्ही हे किती काळ करत राहणार? त्याच्यासाठी पुरेसं अन्न सुद्धा नाही. मग तुम्ही इतरांसाठी हे सगळं का करता? हे सगळं तुम्हाला कुठून मिळालं? पुजारी म्हणाले, देव सगळं व्यवस्था करेल. त्यामुळे माझ्यासाठी वाढलेलं अन्न रामूला द्या. मित्रांनो, पंडितजी अशा प्रकारे लोकांना जेवण देत असत. स्वतःसाठी थोडेच अन्न असूनही एके दिवशी रामू लाकडे तोडायला जंगलात गेला. त्याला वाटले की त्याने जंगलाच्या कडेला असलेली सर्व वाळलेली लाकडे आधीच तोडली आहेत. आता जे काही उरले होते ते सर्व झाडे हिरवीगार आहेत, म्हणून त्याने जंगलात आणखी आत जाऊन एक सुकलेले झाड शोधले पाहिजे. असा विचार करून तो घनदाट जंगलाच्या दिशेने निघतो. पण वाटेत त्याला वाटते की जंगलात आणखी आत जाणे धोकादायक असू शकते, कारण तिथे जंगली प्राणी असू शकतात. मी यापूर्वी कधीही इतक्या आत आलो नाही. जर तसे झाले तर माझ्या पत्नीचे काय होईल? असा विचार करत तो घाबरत घाबरत जंगलात शिरला. तो बराच दूर गेला, पण त्याला योग्य झाड सापडले नाही. अचानक त्याला एक मोठे वाळलेले झाड दिसले. त्याने विचार केला, हे झाड खूपच मोठे आहे. जर मी ते तोडले तर त्याच्या लाकडाच्या 3-4 पेंड्या होतील. आता खूप उशीर झाला आहे. असा विचार करून रामू झाडावर चढला आणि त्याच्या फांद्या तोडू लागला. एक फांदी खूप जाड होती, त्यामुळे ती कापल्याबरोबर शेजारच्या झाडाजवळील एका लहानशा टेकडीवर पडली. अचानक एक ऋषी प्रकट झाले आणि क्रोधाने पेटून त्यांनी विचारले, माझ्या तपश्चर्येत कोणी व्यत्यय आणला? त्यांनी आजूबाजूला पाहिले तर रामू झाडावर चढत होता. रामूला पाहून ऋषींना प्रचंड राग आला आणि ते म्हणाले, हे मानवा, तू माझ्या अनेक वर्षांच्या तपश्चर्येत व्यत्यय आणला आहेस, म्हणून मी तुला कुत्रा होण्याचा शाप देतो. रामू घाबरला आणि म्हणाला, महाशय, मला क्षमा करा. तुम्ही इथे तपश्चर्या करत आहात हे मला माहीत नव्हते. भिक्षूने उत्तर दिले, मी इथे अनेक वर्षांपासून तपश्चर्या करत आहे. तू माझी तपश्चर्या भंग केली आहेस, त्यामुळे तू या पापात माझा भागीदार आहेस. रामू विनवणी करू लागला, महाशय, मी दररोज तुमची प्रार्थना करेन. मी इथे लाकडं तोडून विकून उदरनिर्वाह करतो. मी हे मुद्दाम केलं नाही. कृपया हा शाप मागे घ्या. हे ऐकून ऋषींचा राग थोडा शांत झाला. मग ते प्रेमाने म्हणाले, मी तुला जो शाप दिला आहे ते परत घेणे अशक्य आहे, पण या शापातून मुक्त होण्याचा एक मार्ग आहे. रामू म्हणाला, महाराज, कृपया मला उपाय सांगा. मी या शापातून कसा मुक्त होऊ? ऋषी म्हणाले, असे 2 लोक शोधा जे उत्तम दान धर्म करतात. त्यांचे जेवण झाल्यावर ताटात उरलेलं एक कण जरी तू खाल्लास तरी तुझा शाप संपू शकेल. जेव्हा तू पूर्णपणे पांढरा होशील तेव्हा तू या शापातून मुक्त होशील. रामू रडून म्हणाला, महाराज, मी एकटाच आहे.
माझ्यावर फक्त माझ्या पत्नीचाच भार आहे. मी निभावून नेतो. मी कुत्रा झालो आहे. आता माझं घर कसं चालणार? माझ्या बायकोचं आत्ता काय होईल? भिक्षू म्हणाला, काळजी करू नका. देव तुम्हाला मदत करेल. जेव्हा तुझा शाप दूर होईल तेव्हा तुझे जीवन सुखी, धन आणि समृद्धीने भरलेले असेल आणि तू सर्व दुःखांपासून मुक्त होशील. असे म्हणून ते ऋषी निघून गेले. ऋषींच्या शापामुळे रामू कुत्र्यात रूपांतरित होतो. त्यानंतर रामू त्या शापातून स्वतःला मुक्त करण्यासाठी प्रवासाला निघतो. तो 2 उधारदात्यांच्या शोधात निघतो. ज्यांच्या उरलेल्या अन्नाने तो शापातून मुक्त होऊ शकेल. त्याला प्रश्न पडतो, ऋषींनी सांगितल्याप्रमाणे मला उत्तम दाते कुठे मिळतील? मला काहीच सुचत नाहीये. मग त्याला तेच पंडितजी भेटतात. तो विचार करतो, हो, ते पंडितजी, ते खूप उदार आणि दयाळू म्हणायचे आहेत. आता मी आधी त्यांच्याकडेच जातो. रामू कुत्र्याचे रूप घेऊन पंडितजींच्या घरी पोहोचतो. तिथे पंडितजी आपल्या पत्नीला, चला आज मी सर्व पाहुण्यांना कोणत्याही अडचणीशिवाय जेवण देऊ शकतो. ही एक चांगली गोष्ट आहे. हा खरोखरच देवाचा आशीर्वाद आहे. पुजाऱ्यांचे जेवण झाल्यावर त्यांची पत्नी बाहेर आली आणि त्यांनी वाढलेले ताट धुतले. जेव्हा तिला त्यात भाताचे काही दाणे शिल्लक राहिलेले दिसले, रामू कुत्र्याच्या वेशात तिथे आला आणि त्यांनी पंडितांचे उरलेले अन्न खाल्ले. ते अन्न खाल्ल्यावर त्याच्या शरीराचा अर्धा भाग पांढरा झाला. आपले बदललेले शरीर पाहून रामू आनंदाने उतरला. मला माहीत होतं की पंडित खूप दयाळू आणि सत्यवादी आहेत. तो एक उदार माणूस आहे. मी शापातून अंशतः मुक्त झालो आहे, पण त्यातून पूर्णपणे मुक्त होण्यासाठी मला आणखी एका उदार माणसाला शोधावे लागेल. असा विचार करून रामू पुढे जातो. तो म्हणतो की या शापातून मुक्त झाल्यास त्याला सुख आणि समृद्धी प्राप्त होईल आणि मी शांततापूर्ण जीवन जगेन. असे म्हणून रामू दुसऱ्या माणसाच्या शोधात निघतो. एके दिवशी त्याला मोहन नावाचा एक तरुण शेत नांगरताना दिसतो. रामू कुत्र्याचे रूप घेऊन त्याच्या घरासमोर बसतो. तेवढ्यात एक माणूस गाय घेऊन तिथून जातो. तो पुढे म्हणतो, मोहन खूप दयाळू माणूस आहे. त्याने केवळ मलाच नाही तर इतर अनेकांनाही गायी दान केल्या आहेत. देव अशा माणसाचे भले करो. हे ऐकून रामू विचार करतो, वाह, आता मी शापातून मुक्त होईन, कारण मोहन पंडितजींसारखाच खरा दानशूर असणार. आता बघूया त्यांचं जेवण कधी संपतं. रामू तिथे बराच वेळ वाट पाहतो. जेव्हा मोहनचं जेवण संपवून तो ताट फेकून देतो तेव्हा रामू लगेच उरलेलं अन्न खातो. पण त्याच्या शरीरात काहीच बदल होत नाही. हे पाहून रामू आश्चर्यचकित होतो. त्याला प्रश्न पडतो, माझी त्वचा का बदलली नाही? मोहनने गाय दान केली तरीही माझ्यावर त्याचा परिणाम का झाला नाही? हे खरं आहे का की तो दानशूर नाही? मला काहीच कळत नाही. थोड्या वेळाने रामू परत आला आणि पंडितजींच्या घराबाहेर बसला. तिथे त्याने 2 तरुणांना बोलताना ऐकले. पहिला तरुण म्हणाला, अहो दादा, मोहनने आज पुन्हा एक गाय दान केली. दुसरा तो तरुण म्हणाला, हो, तो वरवर कितीही उदार दिसत असला तरी तो नेहमी शहराबाहेरून लोकांना दान करण्यासाठी बोलावतो. सत्य कळल्यावर तुम्हाला धक्का बसेल. त्याच्या सगळ्या गायी 2 महिन्यांपेक्षा जास्त काळ दूध देत नाहीत. तो तरुण दचकून म्हणाला, काय? जर त्याने हे केले तर तो नक्कीच पापी ठरेल. राजा जे करू शकतात ते दुसरे कोणीही करू शकत नाही. ते एक महान दानशूर आहेत. ते गेल्या आठवड्यापासून लोकांना अन्नदान करत आहेत आणि उद्या शेवटच्या दिवशी ते कपड्यांसोबत अन्नदानही करतील. तिथे स्वतः राजे उपस्थित असतील. तो आठवडाभर सर्वांना जेवण देत आहे. इतकेच नाही तर त्याने आमच्या गावात चांगले रस्ते बांधले आहेत. त्याने सर्वत्र विहीर आणि तलाव खोदले आहेत. त्याने खरोखरच आमच्यासाठी खूप काही केले आहे. मी इतका सद्गुणी माणूस कधीही पाहिला नाही. त्याच्यापेक्षा जास्त उदार कोणीही नाही. हे आत्ता शक्य नाही. हे ऐकून रामूला अतिशय आनंद झाला. त्याने विचार केला, आता मी माझ्या शापातून पूर्णपणे मुक्त होईन. मी ताबडतोब राजाकडे जायला हवे. तो राजवाड्यात नाही तर प्रजेसोबत जेवण करत आहे. ही संधी साधलीच पाहिजे. दुसऱ्याच दिवशी रामू त्या ठिकाणी पोहोचला जिथे राजा जेवण देत होता. तिथे त्याने राजाला कपडे वाटताना पाहिले. राजा किती महान आहे असा विचार त्याच्या मनात येऊ लागला. अन्न देण्यासोबतच राजाने सर्वांना कपडेही दिले होते.
मी या सज्जन माणसाला शोधत होतो. तो हाच आहे. मला त्याच्या जेवणाची वाट पाहावी लागेल. थोड्याच वेळात राजा खाली बसला आणि लोकांसोबत जेवला. राजाचे जेवण झाल्यावर सैनिकांनी ते पान बाहेर फेकून दिले. हे पाहून रामू तिथे गेला आणि पानावरचे उरलेले अन्न खाल्ले. पण असे करूनही त्याच्या त्वचेचा रंग बदलला नाही. हे पाहून त्याला आश्चर्य वाटले. तो म्हणाला, अरे हे काय आहे? एवढ्या उदार राजाचे उरलेले अन्न जेवण करूनही माझ्या चेहऱ्यात काही बदल झालेला नाही. काहीतरी गडबड आहे. ज्या ऋषींनी मला शाप दिला त्यांच्याकडे मी ताबडतोब जायलाच पाहिजे. रामू ताबडतोब ऋषी जिथे उपस्थित आहेत तिथे जातो. तो ऋषींना वंदन करतो. त्याला निराश पाहून ऋषी विचारतात, काय झालं रामू? असं दिसतंय की आतापर्यंत तुला भेटलेली एकमेव योग्य व्यक्ती म्हणजे तू तर फक्त अर्धाच बदलला आहेस. तुला अजूनही कोणी भेटलं नाही का? तुला शाप मिळून बराच काळ लोटला आहे. रामू म्हणतो, महाराज, पंडितजींचे भोजन खाऊन मी अर्धा बरा झालो आहे. त्यानंतर मी आणखी उदार लोकांना पाहिले आहे, पण त्यांच्या भोजनाचा माझ्यावर काहीच परिणाम झाला नाही. भिक्षू क्षणभर थांबून पुढे म्हणतात, यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. त्यांच्या कृतीचे खरे स्वरूप समजून घेणे महत्वाचे आहे. मग रामू म्हणतो, आमच्या शहराचा राजा खूप धार्मिक आहे. त्याने आठवडाभर सर्वांना जेवण दिले आणि कपडे वाटले. अशा धार्मिक माणसाने बनवलेले अन्न खाऊनही मला शाप मिळाल्यासारखे वाटते. तो त्यातून स्वतःला सोडवू शकला नाही. यामागे नक्कीच काहीतरी गूढ असणार. मला काहीच कळत नाही. महाराज, कृपया समजावून सांगा. तेव्हा तो साधू म्हणाला, रामू, तू पाहिलेल्या लोकांपैकी कोणीही खरे दान दिले नाही. मोहन अशा वस्तूंचे दान करत होता. तो त्याला गरज नसलेल्या वस्तूंवर जगत होता. जर त्याला त्यांची गरज असती तर त्याने कधीच दान केल्या नसत्या. आणि राजा जे काही देतो त्याला दान म्हणता येणार नाही, कारण तो ते स्वतः कमवत नाही. तुमच्यासारख्या लोकांकडून मिळणाऱ्या महसुलाचा वापर करून तो ते कमावतो. तो ते आपल्या राज्यातील लोकांवर वापरतो. भिक्षू पुढे म्हणाला, कालच्या दानात वाटलेले अन्न आणि वस्त्र सुद्धा महसुलातूनच आले होते. त्यामुळे राजाचे दान हे दान मानले जात नाही. तो केवळ लोकांचा पैसा लोकांवरच खर्च करत आहे. अशा परिस्थितीत राजा दुसऱ्यांच्या अन्नाचा तुमच्या शापावर काही परिणाम होऊ शकत नाही. हे समजून घ्या की त्या पंडिताने भुकेलेल्यांना भोजन देऊन केलेले दान हेच खरे दान होते. जरी त्याने स्वतः खाल्ले नाही तरी त्याचे दान सर्वोत्तम होते. म्हणूनच तुम्ही अधिक प्रयत्न केले पाहिजे. तुम्ही शापातून मुक्त व्हाल. तुम्ही मुक्तीच्या जवळ आहात. रामू म्हणाला, मी समजतो महाराज. असे म्हणून रामू खिन्न मनाने निघून गेला. भटकता भटकता तो बराच लांब आला होता. त्याला वाटले, अरे देवा, मी किती लांब आलोय. मला खूप भूक लागली आहे. जवळ काहीतरी खायला मिळालं तर बरं होईल, जेणेकरून त्याला काहीतरी खायला मिळेल. तेवढ्यात त्याने एका म्हाताऱ्या शेतकऱ्याला पाण्याचे भांडे घेऊन जाताना पाहिले. जवळच उभे असलेले दोन तरुण एकमेकांशी बोलत होते. तो शेतकरी दिसतोय का? रोज ह्या उन्हात तो येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना त्याच्या पाण्याने भरलेल्या भांड्यातून पाणी देतो. तो त्याला पाणी देतो. तो म्हातारा माणूस 80 वर्षांपेक्षा जास्त वयाचा दिसतो, तरीही त्याचे काम कौतुकास्पद आहे. थोड्या वेळाने शेतकरी जेवण बाहेर आणतो आणि खाऊ लागतो. कुत्र्यासारखा भुकेलेला दिसणाऱ्या रामूला पाहून शेतकरी आपल्या जेवणातील थोडे अन्न घेतो आणि ते त्याला देतो. रामूने ते अन्न खाताच त्याचा शाप दूर झाला आणि तो पुन्हा माणूस झाला. त्याने त्या शेतकऱ्याचे आभार मानले आणि आनंदाने परत गेला. त्याने विचार केला, खरोखरच दान कितीही मोठे किंवा लहान नसते. भूक आणि तहान दूर करणाऱ्या या पंडितांसारखे आणि तहान भागवणाऱ्या या शेतकऱ्यासारखे असणे हेच खरे दान आहे. सर्वोत्तम दान तेच आहे जे इतरांना मदत करण्यासाठी निस्वार्थपणे केले जाते. रामू आपल्या पत्नीकडे घरी पोहोचला आणि पुढे ते सुखाने नांदले. मित्रांनो, ही गोष्ट आपल्याला सांगते की गरजूंना मदत करणे हेच खऱ्या अर्थाने दान आहे. आपत्तीच्या वेळी मिळालेली थोडीशी मदत सुद्धा अमूल्य ठरू शकते. त्यामुळे केवळ गरजूंचा जीवच वाचत नाही, तर एक लहानसे योगदान सुद्धा अमूल्य ठरू शकते. ते केवळ गरजू व्यक्तीच्या जीवनात परिवर्तन घडवत नाही, तर देणाऱ्याच्या जीवनातही सकारात्मक बदल घडवून आणते. म्हणूनच निस्वार्थ दान हाच दानाचा सर्वात खरा आणि
सर्वोत्तम प्रकार आहे. मित्रांनो, तुम्हाला कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच आणखी एका नवीन कथेत. तोपर्यंत स्वतःची आणि तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.